21/7/12 मी कोणती तारीख सांगत नाही आहे. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरेजी परिवाराचे 21/7/12 आर्थिक व्यवहारासंबंधी सांगत आहे. माझे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांना अन्वय नाईक प्रकरण एक वेगळ्या परिस्थितीत निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता आहे उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध का, आर्थिक व्यवहार काय, जमिनीचे व्यवहार काय, महाराष्ट्राची जनता विचारू इच्छिते. हे जे 21/7/12 उतारे हे आम्ही शोधून काढले, तर काही फॉरेस्टशी संबंधित पण आहेत. तर असे जे 21/7/12 उतारे म्हणजे जमिनीचे व्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार, असे किती जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक परिवाराचे झाले आहेत. अन्वय नाईक परिवाराचे आर्थिक परिस्थिती संबंध बराच चर्चा होत असतात. अर्णब गोस्वामी संबंधी पण तोच विषय आहे. तर अन्वय नाईकचे असे किती जमिनीचे व्यवहार, उद्धव ठाकरेजी म्हणजे मी जर उद्धव ठाकरेजी म्हणतोय म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरे परिवार, त्यात रश्मी बहिणी रश्मी उद्धव ठाकरेही येतात. तर उद्धव ठाकरेजी परिवारात अशा प्रकाराचे किती लोकांचे जमिनीचे व्यवहार केलेले आहेत. आपण मुख्यमंत्री आहात म्हणून हा प्रश्न आहे का उद्धव ठाकरेंचा हा व्यवसाय आहे शेतीची की कोरलाई किल्ल्या जवळची की अशा पद्धतीच्या जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या, काय त्यांचा व्यवसाय रिअल एस्टेट और कमर्शियल डेव्हलपमेंट आहे किंवा हे सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, गुंतवणूक आहे, हे आम्हाला माहिती हवी आहे. महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. अशा प्रकारचे 100 त्यांनी वेगवेगळ्या लोकांनी, कुठे पाटील असेल, कुठे ठाकूर असेल, कुठे सोमय्या असेल, आता 100 लोकांनी, 50 लोकांनी, 2 डझन लोकांच्या जमिनीचा व्यवहार केला असेल, इश्यू इज डिफरंट. पण आता 2-4 लोकांचे व्यवहार झाले असेल, महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. दुसरी गोष्ट, मी जसं काल पण सांगितलं की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. मला अशा प्रकारचे 2 काहीही संबंध नसलेले परिवार एकत्रित येतात आणि असे 1 नाही 21 जमिनीच्या आर्थिक व्यवहार करतात आणि दोघे आपापल्या पत्नीचं नाव देतात. ते काय, याचा मागचा अर्थ समजून घ्यायचा मी प्रयत्न कालपासून करतोय. माननीय मुख्यमंत्री, मी पण महाराष्ट्राचा एक नागरिक आहे, तर मला जरा समजून आपण मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार का, रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांचे काय अन्वय नाईक परिवाराचे संबंध आहे, यांचं काय नातं आहे, आणि ह्या दोघांचं काय, ह्या दोघांनी एकत्रित येणं त्याचं मागचं प्रयोजन काय. मी पुन्हा सांगतो, आपण मुख्यमंत्री आहात म्हणून हा प्रश्न आहे, आपण सामान्य व्यक्तींना.
महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराला संबंध आहे. महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते की उद्धव ठाकरेजी रवींद्र वाईकर ते छोटेसे म्हणजे हार्डकोर म्हणजे मेहनत करणारे जमिनीवर काम करणारे शिवसैनिक. तर रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वाईकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय ते केव्हापासून एकत्रित झाले. त्यांच्या आता अन्य पण आर्थिक व्यवहार आहे, जमिनीचे व्यवहार आहे, बिल्डिंगचे व्यवहार आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे व्यवहार आहे, एसआरएचे व्यवहार आहे का महाराष्ट्राची जनता समजू इच्छिते. ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवारचे संबंध काय, ठाकरे परिवार रवींद्र वाईकर परिवाराचे संबंध काय. आता असू शकते ना, दोस्ती असू शकते, नातेवाईक असू शकतात. फक्त आम्हाला सांगा तुम्ही बा आम्ही मित्र आहोत लहानपणापासूनचे म्हणून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची तर करायची. बाबा आम्हाला पैसे कुठेतरी गुंतवायचे होते, कारण की एग्रीकल्चर लँड किंवा आता जमिनीत गुंतवणूक झाली ना तर महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकांना विचित्र विचार येतात. हो काही कोणी जमीन घ्यायला गेले एग्रीकल्चर म्हणजे भाई 10% व्हाईट 90% ब्लॅक असं बोलतात, असं मी ऐकलं आहे. म्हणून समजू इच्छिते महाराष्ट्रातील जनता की तिथे जमीन घेण्याचा प्रयोजन काय. ती जागा माझा सासूरवाडी पासून 8-10 किलोमीटर 5-7 किलोमीटर आहे. रेवदंडा पूल ओलांडला रोज माझी सासूरवाडी. तो कोणीतरी आम्ही ती प्रश्न विचारला की तुम्ही तिथे काय माहित काय होतं तुम्हाला, म्हणून मला माहित आहे की तिथे उद्धवजी ठाकरेंनी जमीन घेण्याचा प्रयोजन काय. आणि म्हणून मी आज मान्य उद्धव ठाकरेजींना अपील करू इच्छितो की काल आपले 2-4 तास उतारा दिल्यानंतर खूप महाराष्ट्रभरातून माझ्याकडे क्वेरी आलेल्या आहेत. लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात, माझी अडचण झालेली आहे. लोक विचारतात इनके संबंध काय, यांचं काय आहे, दुसरेपणाचे आहे का, अन्वय किती लोकांना अशा प्रकाराने जमिनी विकल्या. समजा त्यांनी 100 लोकांना विकल्या असेल, त्यात एक उद्धवजी ठाकरे असेल, पण त्यांनी 100 लोकांना विकल्या आहे ते 50 लोकांना विकल्या आहे. जर उद्धवजी ठाकरेचा व्यवसाय असेल तर तुमची काय अडचण आहे, काही अडचण नाही. फक्त उद्धवजी ठाकरेंनी सांगावं असं नाईक पाटील शिंदे ठाकर असं 100 लोकांकडून घेतले माझा व्यवसाय आहे, त्या संबंधित स्पष्टता करावी. 21/7/12 उतारे 7/12 उतारे उद्धव ठाकरे परिवार रश्मी उद्धव ठाकरेजी आणि अन्वय नाईक, अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक जे आहे निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेला अधिकार आहे आपले अन्वय नाईक परिवाराचे संबंध आहे. धन्यवाद. हाँ 21/7/12 ये कोई तारीख नहीं है. 21/7/12 यानी लैंड जमीन खरीदी के डॉक्यूमेंट अन्वय नाईक परिवार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवार के मैं आज जनता के सामने रख रहा हूं. उद्धव जी ठाकरे और अन्वय नाईक परिवार ने 21 जमीन के सौदे किए हैं. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से सवाल पूछना चाहता हूं, इसके पीछे का लॉजिक क्या, कोई कमर्शियल, व्यावसायिक, फाइनेंशियल. दूसरी बात, रश्मी उद्धव ठाकरे जी और मनीषा रवींद्र वाईकर अपने अपने घर में परिवार में बहुत एक्टिव है, लेकिन इन दोनों का साथ में आने का अर्थ क्या. क्या इनके इस प्रकार के अनेक ऐसे वाईकर और ठाकरे परिवार के बिजनेस वेंचर है, अनेक जगह पर ऐसे जमीनें ली है. क्या कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट है, एसआरए प्रोजेक्ट है, कंपनियां, कितनी ऐसी कंपनियां आप दोनों की, कितने ऐसे ट्रांजेक्शन है. जब महाराष्ट्र की जनता जानना चाहती है उद्धव जी
इस बारे में स्पष्टता करे, ये मेरी मांग है. सर, आतापर्यंत या सगळ्या जमिनी ज्या आहेत एकत्र आहेत की पार्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, आणि दुसरं या सर्व जमिनीची एकूण किंमत सध्या मार्केट किंमत आत्ताची किती असेल कंपॅरिझन तेव्हाच्या खरेदी करताना घेतलं? मी या संबंधित तलाठी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, पोलीस सुप्रिंटेंडेंट यांच्याशी बोललो. मलाही आश्चर्य वाटते की कलेक्टर म्हणतात मला अशी काय जागा आहे माहीतच नाही. सुप्रिंटेंडेंट ही द इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर, ही हॅज ऑर्डर फॉर रिओपनिंग द इश्यू. ते म्हणतात मला काही माहीतच नाही, आमचा इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये हा विषय आलेला नाही. मी पुन्हा रिपीट करतो, रायगडचे जिल्हाधिकारी, रायगडचे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस ज्यांनी अन्वय नाईक तपासाचा फेर तपास संबंधी मॉनिटर करतात, ते म्हणतात असे काय आर्थिक व्यवहार जमिनीचे व्यवहार मला माहितच नाही. तहसीलदार म्हणतात तुम्ही पत्र पाठवा, आरटीआय करा, मी चेक करून सांगतो. म्हणून जर ही अवस्था असेल तर मलाही शोधता एक इथून मिळतो, 2 तिथून मिळतात, 3 तिथून मिळतात, कोणी आणखी माहिती देते. 21 पर्यंत पोहोचतो म्हणजे 21च आहे, हे 21 निश्चित आहे, याबद्दल गॅरंटी देतो. पण हे 21च आहे, हे 121 आहे. उद्धवजी ठाकरे आणि अन्वय नाईकने फक्त यांना जागा विकली की दुसऱ्यांना विकली? आतापर्यंत जे पेपर सापडले तर अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरेचे त्या जागेवरच्या कोर्लेचे हे जे संबंधित आहेत मुळचे, त्यात फक्त अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे परिवारात आहे. पण आणखी जमिनी आहेत अन्वय नाईकचा. पण दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आता 50 ठिकाणी एग्रीकल्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर मला माहित नाही. त्यांनी आणि वायकरनी आता अनेक एसआरए मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलं असेल, जॉईंट वेंचर केलं असेल तर मला माहित नाही. मी देवेंद्र फडणवीसने विचारलं, आपण मुख्यमंत्री होतात, आपल्याला काही या संबंधी माहिती आहे का? ते म्हणाले चेक करावं लागणार. म्हणून याची किती किंमत आहे? का की काल मी एक म्हणत होतो हा 21 मिळाला, आणखी दुसरं मिळालं तर 5 वर्ष आपलं सरकार होतं त्यावेळेस 2014चे हे व्यवहार आहेत. तर गेल्या 5 वर्षात तुम्ही या सगळ्या विषयात का नाही लक्ष घातलं? तेव्हा तुम्हाला कधी माहिती मिळाली नाही का? काय 5 वर्ष काय? गेले 5 वर्ष सेना भाजपचं सरकार होतं आणि हे 2014चे व्यवहार आहेत. तर तेव्हा कधी तुम्हाला याबद्दलची माहिती मिळालेली? ही माहिती मला अलिबाग मध्ये जमीन आहे आणि त्या जमिनीची माहिती तिथले लोक देत नाही. आम्ही खूप प्रयत्न करतोय. असे आपले पत्रकार बंधू, मी ज्यावेळी गेल्या आठवड्यात 8-10 दिवसात अलिबागला 2-4 वेळा गेलो, त्यावेळी त्यांनी हा प्रश्न मला विचारला आणि म्हणून ही मी माहिती काढण्याच्या मागे लागलो आणि त्यातल्या टप्प्याटप्प्याने माहिती येत आहे. मला इमानदारीत काय माहिती हे 10 दिवस, मॅक्झिमम 10 दिवसातलं. प्रश्न असा उपस्थित होतो की एखाद्याची प्रॉपर्टी असेल तर हरकत काय आहे? जर ती असेल आणि जर वाईकर तुमच्या कालच्या प्रेसच्या ह्याच्यावर खुलासा करत होते, त्यांचा दावा असा होता की त्यांनी इलेक्शन ऍफिडेव्हिट मध्ये ते घोषित केलेलं, उघड केलेलं आहे ऍफिडेव्हिट मध्ये. मला असं वाटतं तो उद्धव ठाकरेंना सांगू द्या. नाही, मी जे प्रश्न तुमचा प्रश्न आणि हे माझे बाकी प्रश्न, त्याचं उत्तर उद्धव ठाकरेजींनी द्यावं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आल्यानंतर मी पुढचा आपत्ती की काय विचारू शकणार नाही. याचं कारण आहे की वाईकरांचं सुद्धा सातबारावर नाव आहे ना. मी तेच सांगितलं ना. मी प्रश्न विचारले त्या उद्धवजी ठाकरेंना विचारले आहेत, त्यांनी याची उत्तरं द्यावी ना की वाईकर आणि उद्धव ठाकरेचे किती आर्थिक व्यवहार आहेत. वायकरनी असं त्यांचा पत्नीचा आणि उद्धव ठाकरेंचा पत्नीचा असे कोण अशा प्रकाराने जॉईंट व्यवहार करतात, तर तिथे का गेले हे सगळेच प्रश्न. वेगळे पण काय आहे का? कुठला माणूस पुढे प्रॉपर्टी घेऊ शकतात काय? वेगळे पण आहे का? काय म्हणजे पैसा आहे किंवा आर्थिक दुसरा काय वेगळा व्यवहार झालेला आहे का? असं काही आहे का? मी जे प्रश्न विचारलं ते खूप मोठे आहे. त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. त्यातच खूप काय आहे. तुम्हाला एखादी तसं म्हणायचं का नाही त्यांची आत्महत्या झाली, आर्थिक संकट झाली, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या संबंधित चौकशी झाली आहे.
आणि त्याच्याबद्दलचे हे व्यवहार मी चॅलेंज देतो आपल्याला. आपल्याला म्हणजे नोट आपल्याला आपल्या 10 दिवसापूर्वी कोणालाही माहित होतं काय हे आता बोलतात ना, माहित होतं का 10 दिवसापूर्वी कोणालाही? म्हणजे यांनी लपवलं हे मी नाही म्हणत, पण माहित होतं का? आणि उत्तर देतात इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये लिहिलंय का नाईक आणि माझे आर्थिक व्यवहार आहेत? आणि काय हरकत आहे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हरकत नाही? मी विचारायला प्रश्नाचं उत्तर इज इट नॉट ॲबनॉर्मल? 21/7/12 मुख्यमंत्री आहेत ना, बटन दाबा, तहसीलदारला सांगा अन्वय नाईकने आता 27 लोकांबरोबर आर्थिक व्यवहार केलेले आहेत, त्यातनं मी एक आहे सांगा ना. But if it is only 3%, then I don't know. उद्धव ठाकरेंनी सांगावं ना की मी एसआरएचे प्रोजेक्ट, रिकन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट, मी ऍग्रिकल्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय सांगावं. पण जर हे दोनच जागा असेल तर आमचा प्रश्न महाराष्ट्राचा जनतेचा आहे. अन्वय नाईक परिवार आणि उद्धव ठाकरेजी आणि वायकर यांचा संबंध काय? या सातबारांवर अजून एक गोष्ट दिसते की जमीन जी आहे लागवडीस अयोग्य आहे. लागवडीस अयोग्य म्हणजे जिथे काही शेती वगैरे होऊ शकत नाही त्याचा अर्थ निघतो. तर सगळं काही तिथे कन्स्ट्रक्शन झालंय, जमीन मोकळी आहे की लोकांकडून काहीतरी दबाव आणून लागवडीस अयोग्य करून घेतलेल्या असे काही त्यामध्ये आहे. मी जे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाला अर्थ आणि बदल आहे. त्याने उत्तर नाही दिले तर मी देणार. सर हे आर्थिक व्यवहार आहे, जमिनीचे व्यवहार नाही. आहे, पण त्यामध्ये गैरव्यवहार काही आहेत का? एक सिम्प्लिफाय करून सांगा की त्या या सगळ्या व्यवहारांमध्ये काही कसं कळेल दादा? हे तर तुम्हालाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं. जसं मी आपल्याला सांगतो, अन्वय नाईकनी असे 50 लोकांना जमिनी विकल्या असेल किंवा उद्धव ठाकरेंनी 50 लोकांकडून जमिनी घेतल्या असेल, तर तुम्ही म्हणतात त्या प्रश्न यात काय चूक आहे? इट इज नॉट ॲबनॉर्मल. पण इफ अन्वय नाईकांनी 2-4 लोकांचे जमिनीचे व्यवहार झाले असेल तरी नीट सम स्टडी. उद्धव ठाकरेंनी 2-4 लोकांकडूनच घेतले असेल, डिमांड स्टडी. अनदर थिंग, उद्धवजी ठाकरे आणि वायकरचे काय आर्थिक व्यवहार आहे, काय आर्थिक संबंध आहे? वाय दोज टू पीपल कम टुगेदर अँड वाय गो दोज टू पीपल? म्हणजे माझा प्रश्न उद्धवजी ठाकरे आपल्याला नाही हो, आपल्या द्वाराने त्यांना पोचतोय. ऐकलं का तुम्ही? आता शरद पवार, अजित पवार समजू शकतो म्हणजे फॅमिली आहे, पण आता तुम्ही ऐकलं का? मी नाही ऐकलं, माझा ज्ञान आहे. आणि उद्धव ठाकरे सांगा ना, मी एसआरएचा बिझनेस करतोय, मी रिकन्स्ट्रक्शनचा बिझनेस करतोय, मी माझे पैसे शेती जमिनीत गुंतवतो. लेट हिम से. महाराष्ट्राच्या जनतेला करू द्या ना. तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, ही जी लँड आहे ती ऍग्रिकल्चर किंवा त्याची काही एनएल लँड सुद्धा असेल पूर्ण. तर मुद्दा असा येतो की एसआरएन कन्स्ट्रक्शनचे मुद्दे कुठले येतात? तुम्ही जे बोलताय ते मी हे सांगितलं की वायकर आणि ठाकरे परिवार एकत्रित आले, त्याचा मागचं लॉजिक काय? म्हणजे त्यांचा समजा 2 जण असतात ना, समजा मी चार्टर्ड अकाउंटंट आता नाही करत, पण सोमय्या हुंडे अँड कंपनी होती, आता पार्टनर हुंडिया होता. मग आमच्या दोघांचे काय समजा आर्थिक व्यवहार झाले समजू शकतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वायकर परिवार हे म्हणणार आम्ही वी आर पार्टनर, विषय संपला. पण महाराष्ट्राचा जनतेला अधिकार आहे ना काय हे समजून घ्यायला. त्यांनी सांगावं मी काही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. नो प्रॉब्लेम. ती माझा पॉइंट जो आहे ना, ॲबनॉर्मॅलिटी त्याला म्हणतो आपण. ॲबनॉर्मॅलिटीचा अर्थ आरोप नाही, पण दिस इज ॲबनॉर्मॅलिटी. महाराष्ट्राच्या जनतेचा एकाला म्हणजे ज्यांनी केलं त्याला माहिती, कलेक्टरला माहित नव्हतं, एसपी ला माहित नव्हतं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला माहित नाही. कालपर्यंत मलाही नव्हतं ना. 3 दिवसापर्यंत मला फक्त एकच सांगत होते एका जमिनीचं, आणि मी इमानदारी दमडीचं खोटं बोलत नाही. अलिबाग कोर्टात पत्रकारांनी गप्पा मारताना हा विषय माझ्याकडे काढला गेला. प्रश्न विचार तुम्ही काढा माहिती, आणि म्हणून मी माहिती काढली. पण
जातीने तुमच्यावर जबाबदारी नाही टाकत. ओके थँक्यू.